न खाई भोगी तो सदा रोगी. येत्या 13 जानेवारीला भोगीचा सण साजरा केला जाणार आहे. भोगीच्या दिवशी आहे शाकंभरी पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला गोमातेची पूजा ही करायची आहे, कारण गाईला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. तर आपल्याला सगळ्यात पहिली भाकरी जी आहे ती गाई करता तयार करायची. भाकरीचं पीठ मळताना आपल्याला त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे, तसेच चिमूटभर हळद टाकायची आणि त्यापासून आपल्याला एक भाकरी ही तयार करायची. ही भाकरी आपल्याला बाजरीची तयार करायची. बाजरीची भाकरी तयार करून झाल्यानंतर त्यावर आपल्याला थोडंसं गूळ ठेवायचं आहे. आता ही भाकरी घेऊन जायचे आपल्याला गाईजवळ. आता गाय घरी असेल तर घरच्या घरी ही गोसेवा तुम्ही करू शकतात किंवा गोठ्यात किंवा गोशालेमध्ये जाऊन करू शकतात. गाईजवळ गेल्यावर तिच्या दोन्ही पायावर पाणी अर्पण करायचं, तिला आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गाईला ही भाकरी जी आहे ती तुम्हाला खायला द्यायची आहे.